दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह भाषेमध्ये बोलणाऱ्या किशोर मासाळची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे। किशोर मासाळ या व्यक्तीला अजित पवारांनीच बारामतीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आणलं होतं, पण किशोर मासाळनंच एका ऑडिओ क्लिपमध्ये अजितदादांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले। त्यामुळे बारामतीमध्ये संताप व्यक्त होतोय। पाहूयात एक रिपोर्ट। मेली पाहिजे रुपालीताई। ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? अजित पवार मेला, मला त्याचा फरक पडला नाही, हे वाक्य आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बारामतीच्या नगरसेवकाचं। अजितदादांबद्दल बरळणाऱ्या या नगरसेवकाचं नाव आहे किशोर मासाळ। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? काही उपयोग नाही रे, राजकारण लय भंगाळ आहे। आता काय सांगायचं, पण आता काय। किशोर मासाळने एका महिलेला फोन केल्यानंतर आपण दारू पिऊन असल्याचं त्यानं सांगितलं आणि अजितदादांबद्दल त्यानं आक्षेपार्ह वक्तव्य केलं। हॅलो हॅलो, बोला ना, काय काम नाही माझं, असंच केलंय। बोल, काय म्हणता? काय म्हणायचंच नाही मला, बोल। अयो असं काय काम नाही, असंच केलं आणि बोल म्हणजे? तुम्ही आज येणार होते ना मुंबईला? ती माझं मी बघेल ना। आहे का आता? मग बोल। पत्र द्यायचं होतं ना गडकरी साहेबांना। अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आहे? वर जावं लागेल त्यासाठी मला। गेले तरी मला फरक पडायचा आहे? नाही पडणार? नाही पडणार। 16 तारखेला जायचं आहे ना, माहिती ना लक्षात? नाही यायचं काय माझं संबंधित? का बरं नाही यायचं? नाही यायचं। कसं नाही येणार? आपण एखाद्या देवाला कशाला जातो? बिअर मारले 3 3 मध्ये तेवढी चढली का? मला पाठवत जा ना रोज 3 बिअरचे पैसे। हा सोम, हा नाही केली ऑर्डर झोमॅटोवरनं। हा हो सांगते मी। नाही मी करते, ब्लिंकिट वरनं करते मी। हा 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 हॅलो, बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपालीताईंना त्रास होतोय। आम्ही एकच इथे आहे ना। मेली पाहिजे रुपालीताई। ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय? हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा। पुढं संपत मग काय, कशाला लोड घेतो तू? जाऊ दे आपलं काय। किशोर मासाळ बारामती नगर परिषदेचा विद्यमान नगरसेवक आहे। किशोर मासाळला अजित पवारांनी बारामतीमधून बिनविरोध निवडून आणलं होतं। अजित पवार यांच्यामुळेच त्याला पक्ष संघटनेमध्ये पदही मिळाली होती। अजित पवार ज्यावेळी बारामती दौऱ्यावर असायचे त्यावेळी मासाळ अजित पवारांच्या मागे पुढे असायचा। अनेक भाषणामध्ये अजित पवार किशोर मासाळच्या नावाचा उल्लेख सुद्धा करत असत। त्यामुळे ज्या किशोर मासाळला अजित पवारांनी जीव लावला होता, त्याच किशोर मासाळने अजितदादांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बारामतीमध्ये संताप व्यक्त केला जातोय। तारीख 24 आहे, उद्या 25, 26ला सुट्टी नाही, उद्या पण सुट्टी आहे, उद्या आणि परवा सुट्टी आहे। त्याच्या वेळेस त्यांना अजून काहींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा। ज्यांचं जे ऐकतील त्यांच्या मार्फत सांगण्याचं काम केलं। किशोर मासाळ आलं की नाही? किशोरच्या पण ऐकत काही जण आहेत, तर त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना हे करायचं। ते रुपालीताईंना त्रास होतोय। आम्ही एकच इथे आहे ना। मेली पाहिजे रुपालीताई। ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? किशोर मासाळची ऑडिओ क्लिप बारामतीमध्ये व्हायरल झाली। त्यानंतर मासाळने पत्रकार परिषद घेत माफी मागितली, पण 24 तासात आपलंच वक्तव्य खोडून काढत ती ऑडिओ क्लिप आपली नसल्याचं त्यानं म्हटलं। 4 दिवसापूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं। सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो। सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून
मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे. तो मीच बोललोय का याची चौकशी करा, माझ्या विरोधात कुणी षडयंत्र केलंय का याची चौकशी करा. आणि ती ऑडिओ क्लिप माझी नाही, त्या समोर व्यक्ती कोण बोलते तो संवाद मला माहिती नाही. आणि जर तो माझा असेलच ना तर माझा मोबाईल कुणीतरी मला ट्रॅप करून हॅक केलेला आहे. आणि भरपूर लोकांचे म्हणजे मला पहिल्यापासून सवय होती, मी माझ्या स्वतःच्या सिक्युरिटीसाठी मी कॉल रेकॉर्ड करतोच, पण ती बाहेर कशी आली हा मुद्दा महत्त्वाचा आहे. किशोर मासाळनं पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांच्यावर आरोप केले. माझा राजीनामा घेण्याचा डाव असून पडद्याआडून रोहित पवारच षडयंत्र करतायत असं किशोर मासाळ याचं म्हणणं आहे. काही पडद्याआड शत्रू हितशत्रू माझ्या राजीनाम्याची केविलवाणी वाट बघत आहेत. यामध्ये 2029 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी नाव सांगतो आता, रोहित राजेंद्र पवार हे पडद्याआड भूमिका बजावत आहेत. अजितदादांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या किशोर मासाळवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झालाय. 45 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार घरात जबरदस्तीनं घुसून विनयभंग करणं, मारहाण करणं, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणं, महिलेला उद्योजकांकडून खंडणी वसूल करायला लावणं असे आरोप एका महिलेनं मासाळ याच्यावर केले. महिलेच्या तक्रारीनंतर किशोर मासाळच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला त्या महिलेवर नजर ठेवायला लावली होती. हे नक्की त्या पक्षाने तुमचं सांगितलं होतं? राष्ट्रवादी ऐका ना, मला ती भाग न्याय प्रविष्ट आहे. कायद्याचा मला थोडासा अभ्यास कमी आहे. धनगर समाजात नेतो मॅनरा माग थोडासा माझा जन्म झाल्यामुळं थोडं समजून घ्या, माझा कायद्याचा अभ्यास कमी आहे. किशोर मासाळची ऑडिओ क्लिप अतिशय गलिच्छ असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली. अतिशय दुर्दैव आणि गलिच्छ आहे ती. आणि आता आत्मक्लेश करा वगैरे असं त्यांचं स्टेटमेंट आलं आहे. अतिशय खालच्या पातळीचं आणि दुर्दैवी आहे आणि अत्यंत वेदना आणि दुःख देणारी ती ऑडिओ टेप. तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आमची अशीच विनंती असणार आहे की कोणीही काही चिथवण्याचा प्रयत्न केला, त्या चिथवण्याच्या माध्यमातून आपल्या तोंडून दादांविषयी असे अपशब्द निघणं हे योग्य नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना माझा आग्रह असणार आहे की आपणही बोलताना सांभाळलं पाहिजे. नाही, असं मी काही ते ऐकलं नाही. खरं तर मी पूर्ण ऐकून ते बोलायला पाहिजे, पण जर असं वक्तव्य कुणी केलं असेल तर त्याची मी निंदा करतो. दादा होते तोपर्यंत बोलणं काय बोलायचं, आता दादाच्या मागं बोलून काय, दादा हे दादाच होते, आता तसा नेता होणे नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा आज कुणाला अधिकार नाही. खरंच माहिती घेतलेली नाही किशोर मासाळच्या बाबतीमध्ये. आपल्याच माध्यमातून दादा गेल्याचा काय फरक पडत नाही असं काहीतरी, पण तरी माफी मागितलेली ती मी वाचलं कुठंतरी, मीडियामध्ये कुठंतरी वाचलं. अजितदादांबद्दलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोर मासाळची राष्ट्रवादीमधनं हकालपट्टी करण्यात आली. माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये ते बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले. त्या ऋणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं, तर दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठबळ पाठीमागे होतं. त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. ज्या अजितदादांनी राजकारणामध्ये मासाळला मोठं केलं, त्याच मासाळनं अजित पवारांबद्दल कृतज्ञपणा दाखवला. राजकारण वाईट आहे असं अजितदादा नेहमी म्हणायचे. दादांचे ते वाक्य किती परफेक्ट होतं याची प्रचिती मासाळच्या ऑडिओ क्लिप नंतर प्रत्येक बारामतीकराला आलीय. दीपक कापरेसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.